हॅलो एव्हरीवन. मस्त हिवाळ्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि मार्केटमध्ये भरभरून असे गाजर आलेले आहेत आणि सगळ्यांच्या घरी गाजराच्या हलव्याची रेसिपी होणार नाही हे तर शक्यच नाहीये. फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी गाजराच्या हलव्याची एक पारंपरिक रेसिपी घेऊन आलेली आहे. ही रेसिपी बनवून बघितल्यानंतर तुम्ही शॉर्टकट हलव्याची रेसिपी विसरूनच जाल. फ्रेंड्स, आज सरळ आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली आहे. काही टिप्स आणि ट्रिक्स देखील मी याच्यामध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये इतका छान असा गाजराचा हलवा आपला बनवून तयार होतो. फ्रेंड्स, गाजराचा हलवा बनवायचा म्हटल्यानंतर कोणत्या प्रकारचे गाजरं निवडायचे हा देखील आपल्याला प्रश्न पडतो. आपण मीडियम साईजचे गाजरं इथे निवडलेले आहेत हलव्यासाठी, कारण जास्त मोठे गाजरं घेतले तर त्याच्यामध्ये जी शीर असते ती थोडीशी कडवट लागते आणि ती किसायलाही आपल्याला थोडासा त्रास होतो. त्यामुळे मीडियम साईजचे गाजरं घेतले की सगळं सोपं पडतं आपल्याला. सर्वात आधी आपल्याला सर्व गाजरांची या पद्धतीने साल काढून घ्यायची आहे. गाजरामध्ये बीटा कॅरोटीनचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळे अनेक पोषण तत्वासह अजीवनसत्वांनी परिपूर्ण असलेलं गाजर थंडीच्या दिवसांमध्ये नक्की खाल्लं गेलं पाहिजे. मग ते आपण कच्चं देखील खाऊ शकतो किंवा त्याची हलवा बनवू शकतो किंवा गाजराची कोशिंबीर देखील बनवू शकतो. पण गाजर हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि वेगवेगळ्या धोकादायक आजारापासून देखील आपल्याला दूर राहण्याची क्षमता वाढवतं. त्यामुळे रोज एक गाजर खाल्ल्यानं तुम्हाला हृदयविकाराचा धोका, कर्करोग आणि डोळ्यांचे विकार या सर्व आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. तुम्ही बघू शकता, या पद्धतीने आपले सर्व गाजरचे साल काढून झालेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला गाजरचं सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक हे कापून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, या पद्धतीने आपल्याला सर्व गाजरांचं असं काढून घ्यायचं आहे. तुम्हाला माहितीये का, गाजरामुळे वजन अजिबातच वाढत नाही. त्यामुळे तुम्ही रोज एक गाजर खाऊ शकता किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ बिनधास्तपणे खाऊ शकता. आणि थंडीमध्ये जर गाजर आपण खाल्लं तर त्याच्यामुळे शरीरातली उष्णता देखील वाढते आणि शरीराला ऊब मिळते. त्यामुळे या सीझन मध्ये आपण गाजराचा हलवा नक्की बनवून खाऊया. आणि रेसिपी तर मी तुमच्यासाठी तर आणलेलीच आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा बनवून बघा. खूप छान पद्धतीने हलवा तयार होतो आणि खूपच टेस्टी, आणि त्याचा कलर देखील तितकाच छान तसा राहतो. फ्रेंड्स, त्यासाठी आपल्याला एका मोठी किसणी घ्यायची आहे आणि या पद्धतीने सर्व गाजर आपल्याला इथे किसून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता, आपण थोडेसे मीडियम साईजचे गाजर इथे घेतल्यामुळे आपल्याला किसायलाही तितकासा असा त्रास होत नाही. गाजराचा हलवा जर बनवायचा असेल तर शक्यतो फ्रेशच गाजर वापरा. त्यामुळे हलवा तितकाच टेस्टी आणि पौष्टिक देखील बनतो. गाजरामध्ये व्हिटॅमिन अ असतं, त्यामुळे चष्म्याचा नंबर देखील कमी व्हायला मदत होते. त्यामुळे ह्या हिवाळ्यामध्ये भरपूर असे गाजर बाजारात आलेली आहेत आणि आपण त्या गाजरांचा छान असा हलवा बनवूया. तुम्ही बघू शकता, या पद्धतीने आपण सर्व गाजरं किसून घेतलेली आहेत. फ्रेंड्स, गाजरं किसत असताना त्याचं शेवटचं टोक उरतं आणि इथपर्यंत आपण ते किसू शकत नाही. त्यामुळे ते सर्व त्याचे शेवटचे टोक मी गोळा केलेले आहेत आणि मी त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरला टाकून घेणार आहे. साधारण 1 ते 2 वेळा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, दाणेदार असा गाजराचा किसच आपल्याला मिळतो. फ्रेंड्स, तुम्ही जर घाईत असाल किंवा तुम्हाला गाजरं किसायला वेळ नसेल तर तुम्ही मिक्सरला देखील हे गाजरं फिरवून घेऊ शकता. एक कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 3 मोठे चमचे मी साजूक तूप घालून घेतलेलं आहे. या तुपामध्ये आता आपल्याला हे ड्रायफ्रुट्स थोडेसे परतून घ्यायचे आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता आणि त्याचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता. आज आपण इथे 1 किलो गाजराचा हलवा बनवत आहोत. तुम्ही बघू शकता, साधारण गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला हे ड्रायफ्रुट्स परतून घेतलेले आहेत. आता त्याच कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप ऍड करत आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे 1 किलोच्या प्रमाणात गाजर किसून घेतलेले होते ते सर्व घालून घेऊया. हा सर्व गाजराचा किस आपण या कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि साधारण 8 ते 10 मिनिटांपर्यंत हा किस आपल्याला झाकण न ठेवता परतून घ्यायचा आहे.
फक्त साजूक तुपामध्येच आपण हा किस मंद आचेवर परतून घेणार आहोत. या तुपामुळे या गाजराला खूपच छान टेस्ट येते. आणि सध्या आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे की आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे. न झाकण ठेवताच आपल्याला 10 मिनिटासाठी हा हलवा फक्त साजूक तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. यामुळे आपला गाजराचा हलवा खूपच चवदार बनतो. त्यानंतर 10 मिनिटानंतर छान परतला गेलेला आहे आणि आपल्या गाजरांचा कलर देखील बदललेला आहे, तुम्ही बघू शकता. आता या स्टेजवर आपल्याला याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. इथे मी पाव लिटर दूध घेतलेलं आहे. साधारण 1 किलो गाजराच्या हलव्याला पाव लिटर दूध पुरेसं होतं. इथे फुल क्रीम मिल्क मी वापरलेलं आहे. तुम्ही बघू शकता. दूध टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यावर आपण झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी याची वाफ काढून घेऊया. तुम्ही बघू शकता आपला गाजराचा हलव्याला इथे उकळी फुटलेली आहे आणि आपला हलवा छान शिजत आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अर्ध दूध याचं आटलेलं आहे आणि उरलेलं दूध आटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपल्याला जे ड्रायफ्रुट्स होते ते सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत, किंवा शेवटी देखील तुम्ही हे ड्रायफ्रुट्स हलव्यामध्ये टाकू शकता. आत्ता टाकल्यानंतर ते पण हलव्यासोबत शिजले जातात आणि नरम होतात. सर्व दूध आटेपर्यंत आपल्याला छान हा हलवा अजून शिजून घ्यायचा आहे. शक्यतो हलवा बनवताना तुपाचाच वापर करावा. आता हलवा आपला शिजलेला आहे. पूर्ण दूध आटल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण 250 ग्रॅम साखर टाकून घेणार आहोत. 1 किलो हलव्यासाठी एवढी पाव किलो साखर पुरेशी आहे, कारण की गाजरामध्ये नैसर्गिक असा गोडवा असतो. त्यामुळे एवढी साखर ह्या हलव्यासाठी परफेक्ट आहे. तुम्हाला जर जास्त गोडाचं आवडत असेल तर थोडीफार साखर तुम्ही वाढवू शकता, पण मी जे प्रमाण सांगितलेलं आहे तेच परफेक्ट प्रमाण आहे. आता साखर टाकल्यामुळे थोडासा आपला हलवा पातळ होतो. त्यामुळे थोडा अजून 10 मिनिटं आपण ह्याला परतून घेऊ. तुम्ही बघू शकता 10 मिनिटानंतर आपला हलव्याचा कलर खूपच छान झालेला आहे. त्यानंतर आपण ह्याला तडका देणार आहोत. इथे मी 4 चमचे तूप एकदम कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टरबुजाच्या बिया मी टाकलेल्या आहेत. त्या बिया तडतडल्यानंतर आपण या हलव्याला तडका देऊन घेऊया. तुम्ही बघू शकता ह्या तडक्याने हलव्याला अप्रतिम अशी चव येते आणि आपला हलवा खूपच टेस्टी बनतो. फ्रेंड्स, या पद्धतीने तुम्ही हलवा बनवून बघा. तुमच्या घरामध्ये सगळ्यांना हा हलवा खूप आवडेल याची मला नक्कीच खात्री आहे. तुम्ही बघू शकता आपल्या हलव्याचा रंग देखील किती सुरेख असा आलेला आहे आणि चवीला तर अप्रतिमच असणार. फ्रेंड्स, या पद्धतीने या हिवाळ्यामध्ये हलवा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा. मी अजून अशाच हेल्दी आणि पौष्टिक आणि सोप्या रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. खूपच अप्रतिम असा हलवा आपला बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता रंग अप्रतिम आला आहे, चवीला पण अप्रतिमच आहे. या पद्धतीने हलवा बनवाल तर तुम्ही सगळ्या पद्धती विसरून जाल. फ्रेंड्स, पुन्हा भेटूया एका नव्या सोप्या आणि पौष्टिक रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.